आणि काय बॅग घेऊन कुठे निघालायस? रमावतीला. रमावतीला काय म्हणे अचानक? नरसिंह भाऊजी आणि जानकी ताईमध्ये काहीतरी झालंय. भाऊजींनी तिला हे घर आजच्या आत सोडायला सांगितलंय. काय? जानकी निर्दोष आहे हे माहित असलेली आता फक्त मीच सोडली आहे. मी हे अमृताला सांगू? तिच्या मनात जानकी बद्दल निष्कारण गैरसमज निर्माण झाला. पण जर मी हे अमृताला सांगितलं तर ती नरसिंहाच्या घरी निघून जाईल. त्या बिचारीला न केलेल्या चुकीची शिक्षा का तिच्या नवऱ्याकडूनही आणि अमृताकडूनही. आता हे सगळं काय चाललंय? हा, जानकी घर सोडून चालली आहे? हा काय प्रकार चाललाय? तुला काही कल्पना आहे? आहे तरी तू इतकी शांत आहेस? अगं काय झालंय काय? हे तू नरसिंहाला जाऊन विचार ना. हे विचारणारच आहे. इतके दिवस तो जानकीशी जे काही वागत होता ते सगळं मी सहन करत होतो. कारण एकच, आज ना उद्या त्यांचे संबंध सुधारतील, बरे वागतील एकमेकांशी. पण आता मात्र हद्दच केली यांनी. मला बाकी काही माहित नाही, फक्त आजपासून जानकी या घरात राहणार नाही. हा प्रश्न फक्त तुम्ही आणि जानकी पुरता मर्यादित नाहीये. तुम्ही आता इतर गोष्टींचाही विचार करायला हवा. तुम्ही नुकतेच मंत्री झाला आहात आणि आता जर तुमच्या घरी अशी घटना घडली तर मीडियावाले तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडायलाही मागे पुढे पाहणार नाही. आणि मीडियावाल्यांनी नाही मांडला तर मी मांडीन. सगळ्या जगाला ओरडून सांगेन मी, ही बाई ह्या घरात आली आणि दादाच्या आणि जानकीच्या संसाराचं वाटोळं झालं. खूप बोललास, चल निघ इथून. या बाईसाठी अजून घरातल्या किती माणसांना सांगणार आहेस रे तू? चल निघ इथून म्हणून. स्वतःचा संसार फुंकून आलेली ही बाई. वामन, आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर तुझं इथून. निघ. इकडे राहिलास ना तर भरपूर शिकशील, मोठा होशील. माझ्या माग आलास तर उपाशी मरशील. तू इथे आली होतीस म्हणून मी इथे आलो होतो. तसंच आता तू निघाली आहेस म्हणून मी पण निघालोय. आणि मी तुला बरोबर न्यायचं नाही ठरवलं तर? इकडे येताना तरी मी तुझ्या बरोबर कुठे आलो होतो? मागोमागच आलो होतो ना. तसंच आता पण येईन. त्या मोलकरणीसाठी मी का माझं घर सोडून बाहेर जाऊ? आणि आपण जेव्हा घर सोडून बाहेर गेलो होतो तेव्हा ती तुमच्या मागून बॅग घेऊन आली होती का? नाही ना. मग आता तुम्ही तिच्या मागून मरात का करताय? कारण ज्या दिवशी तू राधिकाला ह्या घरात आणलंस ना त्याच दिवशी आपण सगळे या घरातनं बाहेर जाणार हे निश्चित झालेलं होतं. चल जानकी, मी पण येते तुझ्या बरोबर. अरे तुम्हा सगळ्यांना काय झालंय तरी काय? या मुलीसाठी तुमचं सगळं नाटक चाललंय, जिच्यामुळे माझ्या अमृताचं आयुष्य बर्बाद झालं. एक नाही 2 संसारांचं वाटोळ केलं हिनं. तू काय जानकीची आणि राधिकाची स्पर्धा लावलीस? कोण दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करताय? कधीतरी अमृताला जाऊन विचार हिच्याबद्दलचं मत, मग कळतील तुला हिचे प्रताप. जानकी बद्दल मला कोणाही कडून ऐकायची गरज नाही. आत्याबाई, माझ्यासाठी तुम्ही का इथे राहून नको ते पाहण्यापेक्षा तुझ्या बरोबर आलेलं बरं. इथे बोलत बसलो तर शब्दाला शब्द वाढत जाईल. चल.